झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पुणेकरांसाठी आहे एक गुड न्यूज। गेल्या काही दिवसांपासून वाढलेले दर पुन्हा कमी झालेले आहेत। अर्थातच पावसाने उघडीप दिल्याने आणि आवक वाढल्याने भाज्यांचे दर मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आले आहेत। पुण्याच्या भाजी बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। मटार 80 रुपये किलो, वांगी 40 रुपये किलो, गवार 40 रुपये किलो, भेंडी 40 रुपये किलो असे दर झालेत पुण्यामध्ये। गेल्या काही दिवसांमध्ये भाज्यांचे भाव जे होते ते गगनाला भिडले होते आणि त्यामुळे एकूणच सामान्य नागरिकांचं तोंडचं पाणी पळालं होतं असं म्हणता येईल। परंतु आता भाज्यांचे भाव पुन्हा कमी झालेले आहेत। आता आपण महात्मा फुले मंडईमध्ये आहोत। आपण बघू शकता इथे भाज्यांची आवक जास्त झालेली आपल्याला दिसत आहे। हे भाज्यांचे भाव वाढले होते गेल्या काही दिवसांमध्ये, आता पुन्हा कमी झालेले आहेत। काय नक्की काय कारण सांगता येईल? आता मालाची आवक वाढलेली आहे त्यामुळे भाज्यांचे भाव बहुतेक उतरलेले आहेत। आता सध्या तरी 40 ते 60 रुपये किलो भाजी झालेल्या आहेत। त्यामुळे मध्यमवर्गीयांना भाजीचा भाव परवडण्यासारखे आहे। आता पालेभाजी बी उतरलेल्या आहेत। 15 पालेभाजी सुद्धा, मेथी, कोथिंबीर वगैरे सगळं काय 30 रुपये 40 रुपये गड्ड्या झाल्या होत्या, ते आता 5 रुपये 10 रुपये गड्डे आलेल्या आहेत। एकूणच तुम्ही बघू शकता की मेथी, शेपू आणि कोथिंबीर यासारख्या ज्या पालेभाज्या होत्या यांचे भाव 30 ते 40 रुपये गड्डीपर्यंत गेले होते आणि आता हेच भाव कमी होऊन 5 ते 6 रुपये जुडीपर्यंत आलेले आहेत। एकूणच सामान्य नागरिकांना आणि गृहिणींना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे या सगळ्या गोष्टींमुळे आणि एकूणच त्यामुळे आता नागरिकांची गर्दी होत आहे मंडईमध्ये भाज्या खरेदी करण्यासाठी। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सोबत अश्विनी पवार, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।